अभिनंदन. कशासाठी? आणि हे हे सगळं काय आहे? हे काय म्हणजे? अगं, दोन कुटुंब आता एकत्र येणार, दोन फॅमिलींचा असा मेळ जमणार. किती गोड बातमी. मग अशी गोड बातमी देण्यासाठी काहीतरी गोड हवंच ना. ही बाई काय म्हणते ते काही कळत नाहीये. ठीक. अभिनंदन. नवीन नात्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला नकोय. काय तमाशा चालवलाय हा? काही काय बोलतेस? आई, तमाशा काय? ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. जगभर जगभर अगदी असा भिंग घेऊन जरी शोधलंस ना तरी तुला अनिकासारखी मुलगी शोधून सापडणार नाही. तुझं नशीब थोर, खूप बलवत्तर आहे नशीब. म्हणून आम्ही तुझ्याकडे मागणी मागायला आलेलो आणि मागणं घेऊन आलेलो. हा, आता ऋषी आणि अनिका दोघंही एकमेकांना पसंत करतात. दोघांचंही एकमेकांवर मन जडलंय. मग आपण कशाला फोडा घाला? आणि तसंही ऋषी आम्हाला पसंत आहे. म्हणजे ऋषी आमच्या महाजन कुटुंबाचा जावई म्हणून झाला तर आम्हाला त्याचा खूपच आनंद होणार आहे. म्हणून हे घे. अच्छा, हे नकोय का? आहे ना, दुसरे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक मिनिट. डॉक्टर, काही मेजर इंजुरीज नाही आहेत ना? डोंट वरी. अहो, थोडासा मुकामार लागलेला आहे. मी तुम्हाला एक ऑइंटमेंट लिहून देतो. ते लावलं ना की थोड्या दिवसात बरं वाटेल. काळजी करण्याचं काही कारण नाही हो. हे घ्या. चला येऊ मी. थँक्यू डॉक्टर. द्या इकडे. मला माफ करा. मी तुमच्याकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं. असं कसं झालं? तुम्हाला कधी काहीही त्रास होऊ नये म्हणून इतकी जपत असते मी, तरी काहीतरी चुकतंच माझं. आजी, नका रडू. आता डॉक्टरांनी सांगितलंय ना हो, काही टेन्शन नका घेऊ. हं? आजोबा, तुम्ही बी अजिबात टेन्शन घेऊ नका. डॉक्टरांनी आता मलम दिले ना हो, ते लावलं की तुम्हाला बरं वाटेल. तुमच्याकडे रक्तचंदन आहे का? नाही ग. अर, ते असलं की नाही, जखम असो नाहीतर काय लागलेलं असो मुकामार, लगेच बरं होतंय बघा. मी काय करतो, गावाकडे गेलो की घेऊन येतो येताना. मी पण बघते इथे कुठे मिळालं तर. पण मला एक गोष्ट अजूनही कळत नाहीये, यांची व्हीलचेअर अशी आपोआप सरकत कशी गेली? गेट आउट. का? मी बोलते ते ऐकू येत नाहीये का? आउट. अजून माझं बोलणं पूर्ण झालंय कुठे? जी गोष्ट मी तुला दाखवणार होती ती कुठे अजून दाखवलेली? हा जो काही होता ना तो फक्त ट्रेलर होता. खरा सिनेमा अजून बाकी आहे. तारा, एक मिनिट.
काय वेणबाई कसा वाटला सिनेमा? या कामिनीजींनी आईंना असं काय दाखवलं मोबाईलमध्ये? मी इथे आल्यापासून तू माझा पावलोपावली अपमान करतेस. तो सगळा मी सहन केला. काही बोलले नाही मी तुला. कारण कारण खरा क्लायमॅक्स जो काही आहे ना त्या सिनेमाचा तो माझ्याकडे आहे. खरा अपमान कसा असतो ना तो मी तुला दाखवणार. पाहायचं? चला खेळूया आपण स्टेटस टेस्टात.